सर्वांना क्रांतिकारी सप्रेम जय भीम, जय संविधान। आज पुन्हा एकदा आपल्या समोर बहुजन संघटक या चॅनलच्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल चॅनलचे धन्यवाद। 4 जुलै 1776 ला अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा शेवट होऊन अमेरिका स्वतंत्र झाली आणि अमेरिकेने पहिल्यांदा आधुनिक लोकशाहीची बीजे पेरली। ते केवळ आणि केवळ जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, बेंजामिन फ्रँकलिन आणि थॉमस पेन या 4 महापुरुषांनी त्यावेळच्या अमेरिकेला इंग्लंड पासून स्वतंत्र करून स्वातंत्र्य युद्धामध्ये लढा देऊन स्वतंत्र केलं आणि त्या स्वतंत्र अमेरिकन देशाला त्या ठिकाणी लोकशाहीच्या पदरात टाकलं, जी अर्वाचीन किंवा आधुनिक लोकशाही ज्याला आपण म्हणू शकतो। इंग्लंडने लोकशाही, इंग्लंड मधली लोकशाही सर्वात जुनी जरी असली तरी इंग्लंडच्या लोकशाहीमध्ये साम्राज्यवादाचा एक प्रकारे समावेश झालेला होता, परंतु अमेरिकन लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित झालेली होती। आणि जेव्हा स्वातंत्र्याच्या नंतर 30 एप्रिल 1779 पहिल्यांदा त्या अमेरिकेच्या स्वतंत्र अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून आदरणीय महामानव जॉर्ज वॉशिंग्टन यांनी शपथ घेतली। आणि जेव्हा 4 वर्ष पूर्ण त्यांनी आपल्या देशाचा राज्यकारभार केला, ज्यांना इंग्लंडच्या सरसेनापती पदाचा अनुभव होता, अशा जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अमेरिकेचा राज्यकारभार 4 वर्ष केल्याच्या नंतर पुन्हा निवडणुकीमधून त्यांना जनतेने उभे राहून त्यांना पुन्हा देशाचा राज्यकारभार चालविण्यास विनंती केली। त्यावेळेस जॉर्ज वॉशिंग्टन यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की जनतेने कितीही वेळा निवडून दिलेलं असलं तरी संविधानिक किंवा लोकशाहीच्या जबाबदार घटकाच्या पदामध्ये पद घेणारा व्यक्ती यांनी दुसऱ्यांदा कधीही त्या पदावर बसता कामा नये। त्याचं कारण दुसऱ्यांदा पदावर बसणाऱ्या व्यक्तीच्या भोवती विभूती पूजेची गर्दी जमते आणि लोकशाही संपुष्टात येते। हा जॉर्ज वॉशिंग्टन यांचा हा जो आदेश आणि संदेश होता, त्यामधून एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपण भारतीयांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, धडा लक्षात घेतला पाहिजे की लोकशाहीमध्ये दुसऱ्यांदा पद ग्रहण करणं, मग ते ग्रामपंचायतचा सदस्य असो, सरपंच असो, नगरपालिकेचा, नगर परिषदेचा किंवा महानगरपालिकेचा नगरसेवक असो, महापौर असो, विधानसभेचा आमदार असो, विधान परिषदेचा आमदार असो, लोकसभेचा खासदार असो, राज्यसभेचा खासदार असो, मुख्यमंत्री असो, प्रधानमंत्री असो, राष्ट्रपती असो का आणखी कुणीही असो, या संपूर्ण प्रकारच्या लोकशाहीतल्या प्रत्येक जबाबदार संविधानिक पदावरती दुसऱ्यांदा ती व्यक्ती बसणे म्हणजे विभूती पूजेला आमंत्रण आणि लोकशाहीचा घात, हे जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या त्या संदेश आणि आदेश आणि तत्वज्ञानामधून सिद्ध झालेलं आहे। परंतु तरी सुद्धा जॉर्ज वॉशिंग्टन यांनी लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपद भूषविलं आणि दुसऱ्यांदा भूषविल्याच्या नंतर तिसऱ्यांदा सुद्धा 8 वर्षानंतर त्यांना पुन्हा जनतेने आग्रह केला, परंतु त्यावेळेस जॉर्ज वॉशिंग्टन यांनी त्या खुर्चीला लाथ मारली आणि सत्तेवरून बाजूला झाले। त्या महामानव जॉर्ज वॉशिंग्टनचा आदर्श आमच्या देशातल्या लोकशाहीचे सर्वच संविधानिक पदावर असलेले पदाधिकारी हा आदर्श कधी घेतील किंवा समजून घेतील काय?
आमचे प्रधानमंत्री मोदी ज्या अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये जाऊन भाषण देतात, त्यांच्या भाषणावर 75% काँग्रेसच्या खासदारांनी त्या ठिकाणी बहिष्कार टाकला होता. आणि त्या ठिकाणी भाषणात ते म्हणतात की हमारी डीएनए में डेमोक्रेसी है. म्हणजे ज्या देशाने 240 वर्षापासून लोकशाहीला आविष्कारित करण्यासाठी शेवटच्या नागरिकापर्यंत प्रयत्न केले, दुसऱ्यांदा पद घेण्याच्या पद्धतीला ज्यांनी फाटा फोडला, अशा अमेरिकेत जाऊन ते ही भाषा करतात आणि तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदी विराजमान होऊन त्या अमेरिकेला हे शहाणपण शिकवतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की आमच्या देशामध्ये लोकशाही जिवंत राहिलेली नाहीये. काही टक्के, अर्धा टक्का, पाव टक्का, 2%, 1%च्या आतच आमच्या देशामध्ये लोकशाही आहे. 98% लोकशाही आमच्या देशातून संपलेली आहे. त्याचा अनुभव या कालच्या झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमधून तो प्रत्यय आलेला आहे. या निवडणुकीमध्ये 2 प्रकारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत. एक, लाडक्या बहिणीच्या माध्यमातून ऍडव्हान्स मध्ये 7,500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर टाकण्यात आलेले आहेत, जबरदस्ती न मागता. त्याचप्रमाणे ऑफिशियली रेकॉर्डेड असलेले अनेक योजना त्यांनी राबवल्या. त्यामध्ये 75 वर्षानंतर, ज्यांचं आयुष्य 75 वर्षाच्या नंतर पलंगावरून उठू शकत नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस मध्ये मोफत प्रवास, महिलांना अर्ध्या तिकिटावरती एसटी बसचा प्रवास, असे अनेक उपक्रम योजनेच्या माध्यमातून या महायुतीच्या आणि भाजपच्या सरकारमध्ये या महाराष्ट्रामध्ये राबवल्या. आणि या मताच्या आकर्षणापोटी ह्या राबवलेल्या योजना का राबवल्या, त्याचं एक इंगित आहे, त्याचं एक षडयंत्र आहे. कारण 2019 पासून ते 2024 पर्यंतच्या या 5 वर्षाच्या सत्ताधारी पक्षाने, भाजपने साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीचा वापर करून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या बळावर ते 100%, 1%, 2% नाही, 100% सेटिंग करून त्या मशीनच्या बळावर या महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या निवडणुका जिंकण्याचं षडयंत्र 2019 पासून सुरुवात केली. आणि 2024ला जेव्हा या सेटिंगच्या द्वारे सर्व काही आलबेल असताना, मागे सांगितलं मी हरियाणा पॅटर्न, छत्तीसगड पॅटर्न, त्यानंतर हरियाणा पॅटर्न, त्यानंतर महाराष्ट्र पॅटर्न, अशा पद्धतीचा हा प्रवास झालेला असताना आणि हा प्रवास करत असताना या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरच कुणी खापर फोडू नये म्हणून लाडक्या बहिणीच्या योजनेचा त्या ठिकाणी वापर करण्यात आला. महिलांना 50% सवलतीचा वापर करण्यात आला प्रवासामध्ये. 75 वर्षाच्या पुढील ज्येष्ठांना मोफत प्रवासाचा त्या ठिकाणी वापर करण्यात आला. ह्या सगळ्या प्रकारच्या योजना ह्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर सेटिंग झालेल्या मताच्या अधिकाराचा जे आमच्या जनतेचा हिरावून घेतलेला आहे, त्याच्यावरती कुणी खापर फोडू नये, त्याच्यावरती कुणी बोट दाखवू नये, यासाठीच या योजनांचा या ठिकाणी वापर करण्यात आला. त्याचबरोबर 500च्या नोटांच्या बंडलांचा महापूर सुद्धा महाराष्ट्रामध्ये वाहुल्या गेलेला आहे सत्ताधाऱ्यांकडून. त्याचा एकच पुरावा नालासोपारा येथील विवांता हॉटेलमधील भाजपचे महासचिव राष्ट्रीय असलेले विनोद तावडे यांनी पैसे वाटप करताना पकडले गेलेले आणि त्यानंतर सर्व काही आलबेल असलेले हे प्रकरण. एका एसटी बसमध्ये एका व्यक्तीला, प्रवाशाला बसणाऱ्या सीटच्या खाली 1 लाख रुपयाचं 500च्या नोटांच्या 2 बंडल असलेलं पाकिट त्याला लिफाफा सापडतो निवडणुकीच्या नंतर. याचा अर्थ त्या बसेसचा वापर सरकारी सुद्धा त्या ठिकाणी लोकांना पैसे वाटप करण्यासाठी वापरलेला आहे हे सिद्ध होतं. ठीक आहे, ही एक बाजू झाली की लोकशाहीमध्ये ठोकशाही निर्माण करण्यासाठी कूटनीतीचा वापर 100% करण्यात आला.
हा एक भाग या ठिकाणी झालेला आहे. परंतु ठीक आहे, येन केन प्रकारे अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही सत्तेवर आलात तिसऱ्यांदा. 2014 पासून 2019 पर्यंत, 2019 पासून 2024 पर्यंत आणि 2024 पासून आता 2029 पर्यंत आपण सत्तेवर बसलेला आहात. येन केन प्रकारे लोकांची घरं फोडून, लोकांची वाट लावून, जनतेची वाट लावून, सगळ्या प्रकारे. ठीक आहे, 288 पैकी 232 जागा मिळविणारा हा महायुतीचा घटक पक्ष संपूर्ण ही एक प्रकारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची त्सुनामी आलेली आहे. ही जनतेच्या मताची त्सुनामी नाही, ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची करामत आहे, जी 2019 पासून त्यावरती कष्ट घेतले, मेहनत घेतली, संघर्ष केला आणि आज त्याचं फळ मिळालं. या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून मताची टक्केवारी वाढून त्सुनामी या ठिकाणी आलेली आहे. असो, हेही आम्हाला मान्य आहे. एवढी त्सुनामी येऊन 23 नोव्हेंबरला निकाल घोषित होऊन आज जवळपास 10 दिवस उलटून गेलेले आहेत. परंतु तरी सुद्धा त्सुनामी आलेल्या, स्पष्ट पाशवी बहुमत प्राप्त झालेल्या या भाजपच्या महायुतीच्या घटक पक्षांना, सरकारला, या सर्वांना महाराष्ट्राचं सरकार स्थापन करण्याची अजूनही यांच्यावरती कशा पद्धतीने आणि का यांची तयारी होऊ शकत नाही, हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह या आमच्या महाराष्ट्रीयन जनतेला आहे. जेव्हा 23 नोव्हेंबरला निवडणुका झाल्या, 20 नोव्हेंबरला निवडणुका झाल्या, 23 नोव्हेंबरला निकाल लागले आणि संविधानिकरित्या 26 नोव्हेंबर या दिवशी नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घ्यायला पाहिजे होती कमीत कमी, आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना आणि त्यानंतर महाराष्ट्राचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं. ते 10 दिवसानंतर सुद्धा होऊ शकलं नाही. आणि आमचे राष्ट्रपती सुद्धा माननीय द्रौपदी मुर्मू यांनी सरकार स्थापन होऊ शकलं नाही, विधानसभेचं अधिवेशन पहिलं भरू शकलं नाही, म्हणून राष्ट्रपती सुद्धा राजवट त्यांनी लागू करू शकले नाही. हा संविधानाचा 100% उल्लंघनाचा प्रयत्न झालेला आहे. मग अशा काळामध्ये ज्या महाराष्ट्राच्या जनतेने ठीक आहे, आम्ही कोणत्याही प्रकारे मतदान केलं असेल, आमच्या मताचा अनादर झाला असेल, हरकत नाही, 100%, परंतु या मताच्या अधिकाराच्या माध्यमातून तुम्ही मत वळवून घेतले, पाशवी आणि स्पष्ट बहुमत मिळवलं आणि मग सरकार स्थापन करण्यासाठी का वेळ लागत आहे याचा जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की 2019 पासून ते 2024 पर्यंत तुम्ही, मग ते भाजपचं सरकार असेल, एकनाथ शिंदे या भाजपच्या सरकारने काय केलेलं आहे की या 5 वर्षाच्या काळामध्ये ज्या साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीचा वापर करून शिवसेनेचं घर फोडलं, राष्ट्रवादी काँग्रेसचं घर फोडलं आणि काँग्रेसमधील काही महत्वाच्या नेत्यांना तुम्ही लालूच आणि ईडीचा धाक दाखवून, सीबीआयचा धाक दाखवून तुम्ही त्यांनाही वळवलं. तीच कूटनीती, तीच घरभेदी कूटनीती आज तुमच्याच पथ्यावर पडलेली असल्यामुळं तुम्ही सरकार स्थापनेचा दावा त्या दिवशी करू शकला नाही. 10 दिवसानंतर सुद्धा आजपर्यंतही सरकार स्थापन झालं नाही, हे त्याचं मुख्य कारण आहे. तुम्हीच निर्माण केलेला दगड कूटनीतीचा, दुसऱ्यांची घरं फोडण्याचा, दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याचा, संविधानातील 10व्या अनुसूचीचं उल्लंघन करण्याचा जो दगड होता, तो दगड तुमच्याच पथ्यावर आणि पायावर पडल्यामुळं आज तुमची हिंमत नाहीये की या महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापनेचा दावा करण्याची. ही वस्तुस्थिती आहे, हेच वास्तव आहे. आणि म्हणून मी आपल्याला ओपन चॅलेंज सांगतोय, येणाऱ्या 5 तारखेला तुम्ही नियोजन केलेलं आहे की 5 तारखेला सरकार स्थापन होईल. 5 तारखेला सरकार स्थापन होणारं सरकार हे 100% असंविधानिक असेल. त्यांना कुठलाच नैतिक अधिकार मिळूच शकत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की घटनात्मक नीतीचे पालन केल्याशिवाय आमच्या देशात लोकशाही आणणार नाही. लोकशाही संपवली तुम्ही, नैतिकता संपवली तुम्ही, घटनात्मक नीतीचं आचरण करण्यामध्ये तुम्ही सपशेल अपयशी ठरलात. हे त्यामधून सिद्ध झाल्यामुळं येणारं सरकार 2029 पर्यंत असेल तुमच्या मतानुसार.
परंतु ते 100% असंवैधानिक असेल याचा प्रचार आणि प्रसार आम्ही या संपूर्ण सर्वसामान्य जनतेच्या सतत योग बुद्धीपर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आम्ही सर्वसामान्य जनता, कारण हा देश तुमचा नाहीये, हा देश तुमचा असूच शकत नाही, हा देश आमचा आहे. आम्ही भारताचे लोक आहोत आणि आम्ही भारताच्या लोकांनी स्वतः परत अंगीकृत करून अधिनियमित करून हे संविधान समजून घेतलेलं आहे. आणि यापुढे आम्ही या जागृती आणि कृतीच्या आविष्कारतेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला धडे शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणजे RSS, तुम्ही म्हणजे मोहन भागवत, तुम्ही म्हणजे भाजप आणि तुम्ही म्हणजेच फडणवीस आणि तुम्हीच म्हणजे नरेंद्र मोदी आणि तुम्ही म्हणजे अमित शहा. आणि तुम्ही ज्या पद्धतीने या संपूर्ण व्यवस्थेला जो काही लोकशाही आणि संविधान यांचा गळा घोटण्याचं काम चालवलेलं आहे, त्या दिवशीच आम्हाला शंका आली की आपण धनंजय चंद्रचूड साहेबांच्या घरी गणपतीच्या आरतीला गेला होतात. त्या दिवशी शंका आज आम्हाला सत्यात उतरते की शंका बरोबर होती. आणि म्हणून आम्हाला तुम्हीच काय, कुठल्याही राजकीय पक्षांनी या सत्तेवर, मग संसदेच्या असेल किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या असेल, 288 पैकी 288 जागा जिंका, आम्हाला काहीही तक्रार बिलकुल नाहीये. तुम्ही 543 पैकी 543 जागा जिंका, त्याचंही आम्हाला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही. परंतु जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला हटवून या बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, तेव्हाच तुमची खरी मर्दुमकीची अवलाद असेल. आणि तुम्ही असूच शकणार नाही, करूच शकणार नाही. कारण माननीय प्रधानमंत्री साहेबांनी संसदेमध्ये संविधान दिनाच्या दिवशी त्या संविधानाच्या प्रतिकात्मकतेचं चुंबन घेतलं, नतमस्तक झाले. ते केवळ आणि केवळ या देशाला देखावा म्हणून देखावा करण्यासाठी. त्यातल्या एका तरी अनुच्छेदाचं तुम्ही 100% पालन केलेलं आहे का सांगा? नाही केलेलं. आणि विशेष म्हणजे पहा, आमच्या देशामधल्या ज्या काही या लोकशाहीच्या 4 आधारस्तंभ आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि पत्रकारिता, या सर्व 4ही संस्था या प्रतिक्रांतीच्या लाटेने नेस्त नाबूत आणि ढासळीत जाण्याच्या मार्गावर आहे. अशा काळामध्ये सर्वांगीण बाजूने या संविधानाचा, लोकशाहीचा आणि सर्वसामान्य जनतेचा गळा घोटण्याचं काम जर ही प्रतिक्रांतीची शक्ती करत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. बांगलादेश मधील विद्यार्थ्यांनी, केवळ 3 विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या मूलभूत हक्कासाठी सर्व जनतेला आणि विद्यार्थ्यांना एकत्र करून रस्त्यावरची लढाई लढली आणि त्यांच्या प्रधानमंत्र्यांना आमच्याच भारताचा आश्रय घ्यावा लागला. हे वास्तव विसरता येणार नाही. आणि त्याच पद्धतीनं आम्हाला जाण्याची वेळ तुम्ही आणू देऊ नका, येऊ देऊ नका. समजून घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुच्छेद 12 ते 32 मधून जे आम्हाला मूलभूत हक्क दिलेले आहेत आणि त्या मूलभूत हक्कामध्ये सर्वोच्च स्थानी असलेला जो आमचा मताचा अधिकार आहे, तो मताचा अधिकार तुम्ही ज्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला जगानं अनुभवून राखाडलं, त्या ईव्हीएम वरती निवडणुका घेण्याचा मुख्य निवडणूक आयोगाचा अट्टहास का, हा आमचा जनतेचा प्रश्न या राजीव कुमार साहेबांना आहे. आम्हाला माहिती आहे, राजीव कुमार साहेबांच्या अगोदर जे अरुण गोयल साहेब येऊन गेले, जे अशोक लवासा साहेब येऊन गेले, अशोक लवासा साहेबांनी 2019च्या निवडणुकाचा प्रचार चालू असताना आताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि तेव्हाचेही प्रधानमंत्री असलेले राजस्थानमध्ये पुलवामा मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या फोटोकडे बोर्ड दाखवून सांगितलं प्रचार सभेत
की या शहीदांच्या आठवणीसाठी बीजेपीला मत द्या. या प्रचाराच्या विरोधात तत्कालीन निवडणूक आयुक्ताने म्हणजेच अशोक लवासा साहेबांनी याच प्रधानमंत्री मोदी साहेबांना नोटीस पाठवलेली आहे. ऑफिशियली रजिस्टर्ड आहे. याच गृहमंत्री असलेले अमित शहा साहेबांनी सुद्धा सांप्रदायिकतापर त्या काळामध्ये प्रचार सभेमध्ये आवाज उठवलेले आहेत. तेव्हा सुद्धा अशोक लवासा साहेबांनी त्यांच्या विरुद्ध सुद्धा नोटीस बजावलेली आहे. त्याचप्रमाणे गुजरातचे तत्कालीन भाजपा अध्यक्ष यांनी सुद्धा धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं त्या ठिकाणी प्रचार यात्रेमध्ये घोषणा केली होती. म्हणजे अल्पसंख्याकांना भीती दाखवण्याचं काम केलेलं होतं. त्यांच्याही विरोधात अशोक लवासा साहेबांनी फाईलमध्ये तक्रार केलेली होती, नोटीस दिलेली होती. आणि त्याच अशोक लवासा साहेबांना तुम्ही नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब, तुम्ही दोघांनी या अशोक लवासा साहेबांना सीबीआयच्या माध्यमातून धाड टाकली. त्यांच्या सुनेवरती सुद्धा आरोप केले भ्रष्टाचाराचे खोटे, त्यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले. एवढेच काय, त्यांच्या नौकरांना सुद्धा विचारलं की तुम्हाला भाजीला पैसे, माळव आणण्यासाठी पैसे कोण देतं. अशा पद्धतीनं त्या माननीय अशोक लवासा साहेबांना तुम्ही हरासमेंट केलेली आहे. ही जनता भारताची कधीही सहन करू शकणार नाही, करणारच नाही. कारण आम्ही भारताचे लोक आहोत आणि प्रत्येक जण आम्ही स्वतः प्रत अधिनियमित करून स्वतः प्रत अंगीकृत करण्याचं संविधानाची शपथ आम्ही कालच्या 26 नोव्हेंबर 2024 ला घेतलेली आहे. आणि ही शपथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 ला जी घेतली ती आम्हाला सुद्धा आता प्रदान केलेली आहे. तेव्हापासून आमच्या देशाचे जे महापुरुष आहेत सगळेच, महात्मा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सगळ्या प्रकारचे जे काही महापुरुष होऊन गेले त्या महापुरुषांच्या वैचारिक क्रांतीची संपत्ती आमच्या जवळ आहे. आणि त्या संपत्तीच्या बळावरच मीच काय, आम्ही सर्व भारतीय लोक तुमच्या विरोधामध्ये या संविधान विरोधी शक्तीला आणि तुम्हाला आम्ही तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही संविधानाचं प्रत्येक कलमांचं उल्लंघन या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यासाठी आम्हाला कुणीही, कोणती शक्ती प्रतिक्रांतीची आम्हाला क्रांती करण्यावाचून कोणी अडवू शकत नाही. कारण आम्ही जवळपास 75 वर्षापासून गुलामीकडून स्वातंत्र्याकडे प्रवास करत असताना 2014 पासून आमचा उलटा प्रवास सुरू झालेला आहे की जो स्वातंत्र्याकडून गुलामीकडे जात आहे. आणि या स्वातंत्र्याकडून गुलामीकडे जाणारा प्रवास हा आता कोरोनाची गती त्यांनी घेतलेली आहे. आणि या कोरोनाच्या गतीची लस निर्माण करण्याचं काम माझ्यासारखे असंख्य बांधव, माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे की आम्ही रस्त्यावर उतरून तुमच्या संपूर्ण व्यवस्थेला खिळखिळ करून सोडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच हा जो आमचा गेल्या 2004 पासून ते आजपर्यंत आणि 2014 पासून ते आजपर्यंत जो आमच्या मूलभूत हक्कातील सर्वोच्च स्थानी असलेला जो मताचा अधिकार आहे तो मताधिकार तुम्ही सर्वांनी मिळून, त्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजेच मुख्य निवडणूक आयोग सर्वात दोषी नंबर 1 आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री, त्यानंतर राष्ट्रपती, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, आपण या चौघांनी मिळून आमच्या जनतेचा मताचा अधिकार तुम्ही हिरावून घेतलेला आहे. आणि तो मताचा अधिकार या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून हिरावून घेतल्यामुळं आणि त्यावरच निवडणुका घेण्याचा अट्टहास आणि आग्रह केल्यामुळं आमच्या विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्राच्या झालेल्या ह्या असंविधानिक आहेत, आमच्या मताचा अनादर करून झालेले आहेत. म्हणून आम्हाला हे निकाल आणि ह्या निवडणुका मान्य नाहीत. आम्ही पुन्हा तुम्हाला मागणी करतोय, विनंती करतोय की झालेल्या निवडणुका संपूर्ण रद्द कराव्यात आणि पुन्हा एकदा
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेऊन, बॅलेट पेपरवर घेऊन लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवण्याचा सन्मान तुम्ही मिळवावा. आणि जर तुम्ही असं करत नसाल तर येणाऱ्या 9 नोव्हेंबर सोमवारी 9 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमच्या विरोधामध्ये रस्त्यावर आम्ही उतरणार आहोत. आणि ते केवळ आणि केवळ आमच्या मताच्या अधिकाराचं हनन झालेलं आहे त्यासाठीच नव्हे, तर संविधानातील प्रत्येक मूलभूत हक्कावर गदा आणणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधामध्ये, या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरून महामोर्चाच्या माध्यमातून सर्व पक्षीय, सर्व संघटनेच्या आणि संपूर्ण जनतेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आम्ही या आंदोलनाची सुरुवात 9 डिसेंबर 2024 रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता या महाराष्ट्रामधून हा एक आगडोंब आम्ही या ठिकाणी उसळणार आहोत, जो जागृतीचा विस्तव असेल, जो बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जागृतीचा विस्तव लोकशाहीमध्ये कधीच विझवता कामा नये, विजू देता कामा नये. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांनी सांगितलेल्या आदेश आणि संदेशानुसार आम्ही जाणार आहोत 9 डिसेंबर 2024 सोमवारी. आणि त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही याचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आमच्या कर्तव्यातून सिद्ध होणार आहोत, संघर्षातून, त्यागातून, समर्पणातून सिद्ध होणार आहोत. हे आमचं व्यवस्थेला ओपन चॅलेंज आहे. या जगामध्ये 1945च्या पूर्वी जेव्हा 500 वर्षाचा इतिहास, 450 वर्षाचा इतिहास या जगाला आहे, म्हणजे 15व्या शतकाच्या 16व्या शतकाच्या सुरुवातीपासून जेव्हा संशोधकांनी, आमच्या वैज्ञानिकांनी मानवतेच्या कल्याणासाठी जी काही औद्योगिक क्रांती निर्माण केली, त्या क्रांतीची सुरुवात 16व्या शतकापासून झाली आणि 1945 पर्यंत या 450 वर्षाच्या काळामध्ये या जगाने जी काही वैज्ञानिक क्रांती केली आणि त्या क्रांतीच्या बळामधून साम्राज्यवादाची निर्मिती झाली आणि त्या साम्राज्यवादाने लोकशाहीचा एक गोळा घोटला आणि जेवढे काही सत्ता प्रकार होते त्या 450 वर्षाच्या काळामध्ये जेवढे सत्ता प्रकार होते ते सर्व धर्मावर आधारित सत्ता प्रकार होते. युरोपामध्ये ख्रिश्चन धर्माच्या आधारावर सत्तेचे प्रकार होते. उमरावशाही असेल, सरंजामशाही असेल, पुरोहितशाही असेल, साम्य, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या हुकुमशाही असेल, राजेशाही असेल, ह्या सगळ्या प्रकार, सत्तेच्या प्रकारामधून त्या ठिकाणी आमच्या या जगाने जेवढे काही सत्तेच्या प्रकारामधून अनुभव घेतला, तो कोणताही प्रकार पहिलं महायुद्ध टाळू शकला नाही, दुसरंही महायुद्ध टाळू शकला नाही, अमेरिकन राज्यक्रांती टाळू शकला नाही, फ्रेंच राज्यक्रांती टाळू शकला नाही, रशियन राज्यक्रांती टाळू शकला नाही. म्हणजे एकंदरीत रक्ताचे पाठ वाहणे थांबवण्याचं काम कोणत्याही सत्ता प्रकाराने करू शकले नाही. परंतु जेव्हा 1945 ला दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला आणि त्या जगाने खऱ्या लोकशाहीला स्वीकारण्याचं आव्हान जगाला केलं, जी लोकशाही ग्रीकमध्ये 4500 वर्षापूर्वी होती आणि तत्कालीन भारतामध्ये सुद्धा सिंधू संस्कृतीच्या माध्यमातून या देशामध्ये सुद्धा होती, त्या लोकशाहीला स्वीकारण्याचं आवाहन जगाने स्वीकारलं आणि 1945 पासून या लोकशाहीला हळूहळू त्या ठिकाणी पुनरुज्जीवित होऊन, आविष्कारित होऊन प्रगती करण्याची संधी या जगाला मिळाली. आणि तेव्हापासून ही लोकशाही 100% जरी कुठल्याही देशामध्ये आविष्कारित झालेली नसली, 25% जरी असली, 10% जरी असली, 5% जरी असली, तरी त्या 5% असणाऱ्या लोकशाहीत सुद्धा तिसरं जागतिक अंतिम अणुयुद्ध थांबवण्याची शक्ती त्यामध्ये आहे. म्हणूनच आजपर्यंत 1945च्या दुसऱ्या महायुद्धानंतर तिसरं आणि अंतिम महायुद्ध हळूहळू का होईना पुढे ढकलण्यामध्ये आपल्याला यश येत आहे. ते केवळ आणि केवळ आम्ही जगाने लोकशाहीचा स्वीकार केल्यामुळे. परंतु आमच्या भारत देशाने या लोकशाहीचा स्वीकार
आमच्या स्वातंत्र्याच्या नंतर काही 5 ते 10 वर्षापर्यंत स्वीकारला, परंतु त्यावरती या कूटनीतीचं प्रतिकृतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ लागलं आणि हळूहळू ही विकसित झालेली लोकशाही थोडी का होईना ती हळूहळू कमी होत 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 आज 2024च्या काळामध्ये केवळ 2% येऊन पोहोचलेली आहे. ज्या लोकशाहीमध्ये आर्थिक ताणतणावाला अजिबात थारा नसतो, ज्या लोकशाहीमध्ये सर्वसामान्य जनतेची इच्छा आणि लोकांची इच्छा सर्वोच्च स्थानी असते, ज्या लोकशाहीमध्ये मानसिक ताणतणावाला अजिबात थारा नसतो, अशा लोकशाहीमध्ये केवळ आणि केवळ स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या 4ही लोकशाही मूल्यांचा 100% आविष्कार झालेला असतो. अशा लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम येथील व्यवस्थेने केलेलं आहे आणि 2014 पासून ही कूटनीतीची शक्ती या संविधानवाद्यावर, लोकशाहीवाद्यावर हवी होण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळं आमची लोकशाही 2%वर पोहोचलेली आहे. या 2% लोकशाहीला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्हाला आज आत्ता ताबडतोब या क्षणापासून आमच्या पाल्यांच्या, आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी या बीजाप्रमाणे मातीत गाडून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी त्याग, संघर्ष आणि समर्पण, रस्त्यावर उतरून लढण्याची तयारी सुद्धा आम्हाला ठेवावी लागणार आहे. आणि त्यासाठी येणाऱ्या 9 डिसेंबर रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता औरंगाबाद येथे क्रांती चौकापासून विभागीय आयुक्तालयापर्यंत महामोर्चाचं आयोजन आपण केलेलं आहे. त्या महामोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आपण सामील व्हावं ही मी आपल्याला आवाहन करतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील आपल्या संविधाननिष्ठ, लोकशाहीनिष्ठ, आंबेडकर इझम आणि संपूर्ण राजकीय पक्ष, इतर महाविकास आघाडीच्या पक्षांनी, इतर राजकीय पक्षांनी, संघटनेनी आणि जनतेनी सर्वांनी मिळून प्रत्येक जिल्ह्यामध्ये या महामोर्चाचं आयोजन करायचंय. तेव्हा कुठं महाराष्ट्रामधला हा विचार त्या मुख्य निवडणूक आयोगापर्यंत पोहोचेल. मला हे म्हणायचं नाहीये या महामोर्चामधून काय साध्य होणार आहे, कशासाठी काढायचं आहे, ही निष्क्रियता किंवा निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये येऊ द्यायचं नाही. त्याचं कारण असं की ही जी व्यवस्था आहे या संपूर्ण व्यवस्थेने आमच्या संपूर्ण भारतीय जनतेला गुलाम बनवण्याचं षडयंत्र केलेलं आहे. आणि ही गुलामी जर आम्ही मौन धारण करून गप्प बसलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर मी अशक्त आहे, मी कमजोर आहे, मी गरीब आहे, माझ्या हातून काय होणार आहे असं म्हणून नाही तर धैर्य होऊ नका, निराश होऊ नका. तुम्हाला जे दिसतं ते शेजाऱ्याला सांगा, पाजाऱ्याला सांगा, नातेवाईकाला सांगा, मित्रांना सांगा. आणि जर तुम्ही सांगत नसाल, गप्प बसत असाल, मौन धारण करत असाल तर येणारी पिढी, येणारी भावी पिढी तुम्हाला खुनी आणि गुन्हेगार समजेल. असा कलंक लागू घेऊ देऊ नका. हा बाबासाहेबांचा संदेश या ठिकाणी मी अधोरेखित करत आहे. आणि म्हणून जनतेसाठी व्यवस्था आहे, व्यवस्थेसाठी जनता अजिबात नाही. आम्ही भारताचे लोक आणि स्वतः प्रत अधिनियमित करून अंगीकृत करण्याचं कर्तव्य आणि आश्वासन आणि आवाहन आम्हाला बाबासाहेबांनी संविधानाच्या उद्देशिकेतून का दिलं याचा विचारच आपण केला पाहिजे. आणि त्या माध्यमातून आम्ही या सोमवारी होणाऱ्या महामोर्चामध्ये सामील होऊन या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. या व्यवस्थेला असं वाटतंय की आमच्या देशातली सर्वसामान्य जनता या धर्माच्या, मुस्लिम विरुद्ध हिंदूच्या, मुस्लिम विरुद्ध दलितांच्या, मुस्लिम विरुद्ध इतरांच्या मध्ये संघर्ष करून, मतभेद करून, दंगली पेटवून आम्ही आमचा राजकीय खुर्ची, आम्ही आमचे राजकीय मोह आम्ही सोडणार नाही. आणि त्या माध्यमातून आम्ही होत असेल तर हे या गफलतीमध्ये आपण राहू नये. माझ्या मते मी अनुभवानं सांगतोय, मी एक वेळ माझ्या गाडीतलं पेट्रोल संपल्यामुळं मी गाडी ढकलत नेत होतो. साधारणतः 5 मिनिटं चाललो असेल तर पाठीमागून एक मुस्लिम तरुण माझ्या पाठीमागे आला आणि म्हणाला, सर पेट्रोल खतम हुआ है. मी म्हणलं हो.
सर बैठो आप. मी गाडीवर बसलो, पाठीमागून त्याने पायाने टोचन दिलं आणि पेट्रोल पंपापर्यंत त्यांनी ते टोचन देऊन त्या ठिकाणी एक मानवता धर्म कसा असतो ते त्या मुस्लिम तरुणांनी मला दाखवलं. आणि तुम्ही आम्हाला अशा मानवतावादी मुस्लिम धर्माच्या तरुणांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तुम्ही आम्हाला प्रोत्साहन करत आहात. हा एक नाही, अनेक अनुभव मला असे आलेले आहेत. मी एकच शेअर केलेला आहे. आमच्या देशातल्या जेवढे काही धर्म आहेत त्या प्रत्येक धर्माच्या धर्म संस्थापकांनी कुणीही कोणत्याही धर्माच्या माणसाविरुद्ध लढण्यासाठी संघर्ष करण्याची सांगितलेलंच नाहीये. कुणी सांगितलेलंच नाही. मग आमच्यामध्ये मतभेद करण्यामध्ये तुमचा कोणता इंटरेस्ट आहे? आम्ही तसं होऊ देणार नाही. कारण या देशामधली ही कूटनीती जी आहे या संविधानवाद्यावर लोकशाहीवर हवी होण्याचा प्रयत्न करते, तिला आम्ही पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी त्याग, संघर्ष, समर्पण, तन मन धनाच्या समर्पणातून आम्ही ते सिद्ध होणार आहोत. आणि त्यासाठी येणाऱ्या महामोर्चामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढू की जेणेकरून येणाऱ्या विधानसभेच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुका आम्हाला मान्य नाही आहेत. आम्हाला पुन्हा फेरमतदान बॅलेट पेपरवरच पाहिजे. याच मागणीसाठी आम्ही या महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि ते तुम्हाला करावंच लागेल. कारण लोकांची आमची इच्छा ही लोकशाहीमध्ये सर्वोच्च स्थानी असते आणि संविधानातील मूलभूत हक्कातील सर्वोच्च स्थान हा मताचा अधिकार आहे. म्हणून मताच्या अधिकारांच्या लोकांची इच्छा तुम्हाला मान्य करणं भाग आहे. याशिवाय दुसरा पर्याय नाही. एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या 9 डिसेंबर रोजी सोमवारी महामोर्चाचं आयोजन प्रत्येक जिल्ह्यातील आपल्या ग्रुपच्या माध्यमातून असलेल्या सर्वांनी करावं आणि त्या ठिकाणी त्या दिवशी महाराष्ट्र ढवळून काढावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय भीम.